नेरळ पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. मित्राच्या विरोधात तक्रार केल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आला. रविवारी दुपारच्या सुमारास 21 वर्षीय सुमित कमलेश गायकवाड हा मोहाजीवाडी येथील त्याच्या घरामागे मोबाईलवर बोलत होता. त्याचवेळी गावातील अभिषेक उर्फ बच्चू देवीदास जोंधळे तिथे आला. दोघांमध्ये मागील भांडणांवरून वाद झाला. सुमितने अभिषेकच्या एका मित्राविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. याच गोष्टीचा राग अभिषेकच्या मनात होता. अभिषेकने माझ्या मित्राविरुद्ध तक्रार करतो का असे म्हणत त्याच्यावरील धारदार कोयत्याने सुमितवर हल्ला केला. त्याने प्रथम सुमितच्या पाठीवर आणि नंतर हातावर वार केले, ज्यामुळे सुमित गंभीर जखमी झाला. सुमितने पुढील वार चुकवल्यावर अभिषेकने त्याच्यावर दगडानेही हल्ला केला. सुदैवाने आरडाओरड ऐकून स्थानिक तरुण मदतीसाठी धावले आणि त्याने अभिषेकला थांबवण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या सुमितला तात्काळ भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात समोर आले आहे की या हल्ल्यामागे 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीमधील एका वादाचे कारण आहे. सुमितचा वाद अभिषेकच्या 2 अल्पवयीन मित्रांशी झाला होता, ज्यांच्या विरोधात सुमितने तक्रार केली होती. पोलिसांनी त्या मुलांच्या खिशातून अंमली पदार्थही जप्त केले होते.